तुम्हा सगळ्यांना जय महाराष्ट्र. नमस्कार, जय महाराष्ट्र. जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या जमीन खरेदी प्रकरणावरनं सध्या जे काही रणकंदन सुरू आहे, संजयराव काळे वेगळं सांगतायत, तुम्ही वेगळं सांगतायत. तुम्हा सगळ्यांना शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी निवडून दिलेलं आहे. तुमच्यामध्ये असा अवमेळ का? मला वाटत नाही काय मिळेल. तुम्ही या प्रश्नाचं उत्तर तुमच्या प्रश्नातच आहे. तुम्हीच आता म्हणालेत की शेतकऱ्यांनी तुम्हाला निवडून दिले. याची जाण आणि भान ठेवून आम्ही शेतकऱ्यांसाठी आणि शेतकऱ्यांच्या एका पैचा मोबदला शेतकरी हितासाठी व्हावा म्हणून आम्ही हे लढतो आहे. याच्यात अवमेळ अजिबात नाही. मागच्या वार्षिक सभेत देखील आम्ही स्पष्टपणाने सांगितलं होतं, जिथं चुकतंय असं आम्हाला वाटतंय तिथं निश्चितपणाने आमचा विरोध राहील. जे शेतकऱ्याच्या हिताचं काम चालेल त्याला आमचा कायम पाठिंबा आणि सपोर्ट राहील. त्याच्यामुळं आम्हाला असं वाटलं की ही गोष्ट शेतकऱ्यांची हिताची घडत नाही, त्याच्याविरुद्ध आम्ही तिघांनी आवाज उठवलेला आहे. मार्केट कमिटीची निवडणूक होऊन किती महिने झाले? मला वाटतं साधारणतः मार्च 15-1 महिने झाले, असं 15-16 महिने. 14 महिन्यापर्यंत सभापती संजयराव काळे आणि तुमचं सगळं एकत्रित व्यवस्थित चांगलं चाललं होतं? नाही. प्रत्येक जी गोष्ट चांगली घडत नाही त्याला आम्ही विरोध केलेला आहे. आणि तोपर्यंत हा असा विषय आलेलाच नव्हता ना. हा विषय कशावरून आला आहे हे तुम्हालाही माहिती आहे. आता तो प्रश्न तुम्ही डायरेक्ट विचारत नाही, मी सांगतो तुम्हाला. जमीन खरेदीचा विषय आला तो आमच्या सदसद विवेक बुद्धीला धरून नाही, किंबहुना तो शेतकरी विरोधातला आहे, किंबहुना बाजार समितीच्या हिताचा नाही. त्याच्यामुळं आम्ही त्याला विरोध नोंदवला.